तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त ड्रायव्हर भावांसाठी आहे, जेणेकरून रस्त्यामध्ये काही जर अडचण आली तुम्हाला, जिथं कोणी मिस्त्री नसेल, काय कोणी काही कॉन्टॅक्ट होत नसेल कोणाशी, तर त्यांनी लक्ष देऊन बघा. हा आहे अशोक लेलँडचा BS4 ट्रक. तर गाडीला प्रॉब्लेम असा येत होता, पण गाडी सेल्फ मारल्याच्यानंतर गाडी एअर पकडल्यासारखं करायची, गाडी काही चालू होत नव्हती. त्याच्यानंतर मी भरपूर मिस्त्रींशी कॉन्टॅक्ट केलं, पण कोणी काहीच खरं सांगितलं नाही. हा म्हणजे खूप गंभीर विषय आहे. कोणी असं म्हणजे सांगत नाही, जेणेकरून की हे ड्रायव्हर भावांना लुटायचे कामं करायचे. फक्त कोणाला असं म्हणजे पर्सनल माहिती कोणी देत नाही. मिस्त्री लोक कोणी असो, जवळचं जर मिस्त्री असेल तर ते सांगतात की असं असं कर बाबा. तर मी एका मिस्त्रीला कॉल केला की त्याला मी प्रॉब्लेम सांगितला की हो, गाडी चालू होती, मी चालूमध्ये बंद केली परत सेल्फ मारा गेलो, गाडी काय चालू होत नव्हती. ती फक्त असं एअर पकडल्यासारखं करायची. म्हणजे नाही का, आपण ड्रायव्हर आहे, आपण जेवढं काम आपल्याला हाताने जेवढं करता येईल तेवढं केलं. मी पंप मारून पाहिला, डिझेल लाईन चेक केली की कुठं लीक आहे का बाबा, आणि कुठं लीक नव्हती. तर त्या मिस्त्रीने मला असं सांगितलं की टाकीत कचरा आल्यामुळं त्या पंपापाशी हा जो नट आहे 13 नंबरचा, हे दिसतोय तुम्हाला, गोल गोटी दिसते त्यामध्ये, हा नट खोल, त्याच्यात कचरा आल्यामुळं ती स्प्रिंग लॉक झाली. आणि ती स्प्रिंग लॉक झाल्याच्यानंतर गाडी पंप डिझेलवर तर नोझलला पाठवत नाही असं. तर मी हा नट खोलला, आणि हा नट खोलल्याच्यानंतर त्यामध्ये कचरा साचला होता त्या स्प्रिंगमध्ये. तर बारीक तार घ्यायची, ते नट खोलल्याच्यानंतर बारीक तार घ्यायची. हे नट खोलल्याच्यानंतर त्याच्यात आतमध्ये एक बारीक होल राहतं, त्या हॉलामध्ये खालीवर 4-5 वेळेस करायचं, आणि ते व्यवस्थित साफ करून परत हाय असं बसून टाकायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यात कचरा जाणार नाही याची काळजी घ्या. गाडी आपली आप चालू होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांच्याकडं कोणाकडे अशोक लेलँड BS4चा ट्रक असेल, त्यांना असा प्रॉब्लेम येत असेल, त्यांच्यापर्यंत माहिती पाठवा. धन्यवाद.